माननीय श्री प्रमोद इंगोले सरांना मी विनंती करते की त्यांनी हेलन कलर यांच्या त्यानंतर निवासी मुंबई विद्यालयाचे मुख्याध्यापक जगताप सर यांना सुद्धा सन्मान चिन्ह देणार. त्यानंतर मिशन सोसायटी द्वारा संचालित निवासी मुंबई विद्यालय खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्या संयुक्त त्यांच्या भाषेमध्ये सगळं मुलांच्या ह्या भाषेमध्ये सगळं समजावून सांगत आहेत. त्यामुळे माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत याचं मला छान वाटतंय. क्रीडा म्हणजे काय? हा काही नुसतं कुठलंही स्वप्न, मोठ्यात मोठं स्वप्न आपण या बळावर पाहू शकतो आणि ते पूर्ण देखील करू शकतो. हा मोबाईल आता पोरगा इथे ना ते कसं कसे श्रीकांत आणि काय कार्यक्रम आयोजित करण्यात आला, काय सांगा? आज या ठिकाणी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये संपूर्ण जिल्ह्याचे मूक बगीर शाळा, दिव्यांग शाळामधले जे खेळाडू आहे, मुलं मुली, त्यांना या ठिकाणी सहभागी करून घेण्यात आलेलं आहे. जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये मैदानी स्पर्धाचे प्रकार आहेत. त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीयमध्ये येणारे खेळाडूंना या ठिकाणी पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यामध्ये जे तालुकाचे दिव्यांग खेळाडू प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक येणार आहे, त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या ठिकाणी या शाळेचे विद्यार्थी या जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये निवड झाल्यानंतर पुढील स्पर्धा विभाग, राज्यमध्ये ते सहभागीसुद्धा होणार आहेत. तसेच या खामगाव तालुक्यामध्ये मागच्या 40 वर्षानंतर ही दिव्यांग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या सर्व ठिकाणी क्रीडा शिक्षक, त्यांचे पालक, खेळाडू अतिउत्साहाने या ठिकाणी सहभागी होत आहे. आणि समाजामध्ये हा एक मेसेज आहे की स्वस्थ खेळाडू मुलगा खेळ खेळू शकतो, तसंच दिव्यांगसुद्धा खेळू शकतात. आणि दिव्यांगचे क्रीडा स्पर्धा हे तालुक्यापासून तर ऑलिम्पिकपर्यंत आयोजित केले जातात. तर समाजामधले प्रत्येक घटकाला क्रीडाचा लाभ आहे, क्रीडा क्षेत्राचा लाभ आहे. सर्व पालकांनी यावेळी मी एक विनंती करेल की सर्व पालकांनी आपल्या मुलांना, मुलं मुलगी कुठली असो, त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये आपण अवश्य सहभागी करून घ्यावं, जेणेकरून ते राज्य, राष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव लौकिक करणार.